गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी, 100% मुद्देमाल केले हस्तगत सोलापूर. सोमवारी पहाटेच्या सुमारास पत्रकार भवन चौकात टेम्पो अडवून 5 जणांच्या टोळीने चालक नवनाथ विश्वनाथ बारबोले यांच्यासह दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील 10,000 रुपयांची रोकड, चांदीचे ब्रासलेट जबरीने चोरून नेले. त्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा छडा लावण्यात सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला अवघ्या 8 तासात यश आले. याप्रकरणी 5 जणांना गजाआड करण्यात आला असून त्यांना न्यायालयासमोर उभे केला असता न्यायालयाने 18 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. पत्रकार भवन चौकात अनोळखी 5 जणांनी MH42B 9065 या क्रमांकाचा टेम्पो अडवून चालकासह दोघांना मारहाण करून प्रारंभी त्यांच्यावर दहशत बसवली. त्यानंतर त्यांच्याकडील रोकड, 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रासलेट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅनकार्ड जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सदर बझार पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सागर सरतापे, राजेश चव्हाण, सोमनाथ सुरवसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्या गुन्ह्यातील अनोळखी आरोपी मोदी स्मशानभूमी येथे थांबल्याचे समजले. गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्मशानभूमी येथे थांबलेल्या संशयितांस पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून जात असल्याचे पाहून थोड्याच अंतरावर पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याला त्याचे नाव पत्ता विचारता मनोज सीताराम चलवादी, घर नाम 138, श्यामानगर, मोदी पोलीस लाईनच्या बाजूला, सोलापूर, आकाश सदाशिव गड्डम, जयशंकर तालीमजवळ, मोदी, सोलापूर, महेश राम भंडारे, घर नाम 593, मोदी जगजीवनराम झोपडपट्टी, मोदी सोलापूर, विनायक सिद्धराम मित्रे, वय 19 वर्ष, राहणार घर नाम 108, मोदी जगजीवनराम झोपडपट्टी, मोदी सोलापूर आणि जुएल जोसेफ दिनकर, वय 24 वर्ष, राहणार घर क्र.67 गाळा, मोदी सोलापूर अशी या 5 संशयित दरोडेखोरांची नाव असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने टेम्पोतील चालकासह इतरांना मारहाण करून त्यांच्याकडील वरील ऐवज जबरदस्तीने नेला होता. गुन्ह्यातील या आरोपींनी गुन्ह्याची कबूल दिलेले असून त्यांच्या ताब्यातून 100% माल अवघ्या 08 तासात हस्तगत केला. या गुन्ह्यात वरील आरोपींना सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी अधिकार